असे लोकशाही अनुभव साठे जाल मधवादी लोकमान्य टिळक अशाही दोघ महान विभूतींना प्रथमतः नतमस्तक होतो, वंदन करतो, नमन करतो. मित्र, या ठिकाणी आपण आता बऱ्याच मुलांनी चांगल्या प्रकारे माहिती सांगितली. लोकमान्य टिळक असे होते, तसे होते, जाल मधवादी होते. खरोखर प्रत्येक व्यक्ती जेव्हा जन्माला येतो, आईच्या गर्भाशयामध्ये असताना त्याला आई जेव्हा 9 महिन्याचे अन्न देते, ते अन्न आई प्राशन करते आणि अन्न प्राशन करत असताना त्यावेळेस ते बाळ जन्मात येते आणि त्या बाळ ज्यावेळेस जन्मात आलं असेल, ती जन्माची जी वेळ असते त्याच्यावरती त्याचा स्वभाव ठरतो. आणि लोकमान्य टिळक अशा मुहूर्तावर जन्मात आले आणि म्हणून त्यांचा जो स्वभाव होता तो तर अशा ह्या जाल मधवादी माणसाने, व्यक्तीने, महान व्यक्तीने या ठिकाणी आता लोकमान्य टिळक म्हणजे स्वातंत्र्य सेनानी नव्हते, ते शिक्षकही होते, संपादक होते, पत्रकार होते. आणि तुरुंगवासामध्ये गेल्यानंतर ते बोंबलत बसले नाही, रडत बसले नाही, काही चिंता केली नाही, काहीच केलं नाही. त्यांनी तुरुंगामध्ये गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शांत बसले नाही. त्या ठिकाणी देखील त्यांनी जाऊन एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे गीता रहस्य. म्हणजे ज्या व्यक्तीला त्या म्हणजे कुठल्याही प्रकारची चूक नसताना त्यांनी फक्त स्वातंत्र्य सेनानी म्हणून काम केलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं, काही गुन्हा नव्हता. आणि त्यावेळेस हा प्रथा होता की जो इंग्रजी सत्तेविरुद्ध जो आवाज उठवायचा त्याला त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं जायचं. आणि त्याच्या ते तुरुंगात जे गेले ते म्हणजे महामानव लोकमान्य टिळक. आणि तिथे गेल्यानंतर ते शांत बसले नाही. त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असे अनेक घटना घडल्या. त्यांचा जेव्हा विवाह झाला, तातीबाई नावाच्या स्त्रीशी त्यांचा, मुलीशी त्यांचा विवाह झाला आणि त्यांचं त्यांनी पुढे नामकरण केलं. त्यांचं नाव सत्यभामा नावाचं, सत्यभामा टिळक नावाच्या पुढे आल्या. लोकमान्य टिळकांना 6 मुलं होती, म्हणजे 3 मुली आणि 3 मुलं होती. त्याच्यात लहान वयामध्ये त्यांचा थोरला मुलगा मोठा मुलगा वाढला होता. मुलींची एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी लग्न देखील केलं. म्हणजे संसाराचा काळ काही थांबला नव्हता, संसार चालू होता, स्वातंत्र्य संग्राम चालू होता, स्वातंत्र्यासाठी आवाज उठवणं चालू होतं, सगळ्या गोष्टी ते करत. आणि विशेष म्हणजे अशा जातीमध्ये जन्मात आलेले होते की आपण ज्यांना एकदम शांत समजतो, ब्राह्मण समाज, त्या शांत समाजामध्ये ते जन्मात आलेले होते. आणि ते मात्र शांत राहिले नाही. त्यांनी आपला जो आवाज आहे स्वातंत्र्य संग्रामासाठी तो आवाज चालू ठेवला. आणि नुसतं बोलले नाही, मी त्यांना खाल्ल्या नाही, मी तरी भेटणार नाही, मी घरी येणार नाही, बोलले नाही. ते त्यांच्यामध्ये तसं कर्तृत्व होतं. आपण काय करतो सांगतो ते आपण सांगतो नाही दिली नव्हतं, पण त्यांनी मन मोकळेपणाने तेवढंही केलं होतं. असे त्यांची जी व्यक्ती जी होती ती महान व्यक्ती होती, विचार मोठे होते, पत्रकारिता होती. आता पत्रकारिता म्हटली म्हणजे फार वाईट दिवस आहेत, चांगले दिवस आहेत, कमाईचे दिवस आहेत. या व्यक्तीला मला बोलता येणार नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यांच्या अंगी जे गुण होते ते गुण खरोखर आणि समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमच्या माझ्या सारख्यांना गोळा करत होते आणि आम्हाला सांगत. आणि दुसरी महान विभूती म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे. एका अस्वस्थ कुटुंबामध्ये, अस्वस्थ जातीमध्ये जन्मात आले आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकशाहीर म्हणून त्याचं नाव. आता अण्णाभाऊ साठे म्हणजे त्या काळातल्या त्या वेळी आता त्यांनी नुसतं पोवाडा लावण्या म्हटल्या नाही, तर समाज प्रबोधनाचं काम देखील त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे. म्हणजे ज्यांची जयंती, पुण्यतिथी, उत्सव साजरा होतो याचं मागचं कारण हे आहे की त्या व्यक्तीच्या जयंतीच्या दिवशी, त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा त्यांचा उत्सव साजरा करायचा असेल, त्या उत्सवाच्या
हे एक मोठं कारण आहे. आपण आपल्या आजी बाबा वाचतात, आपले आई वडील वाचतात. आता पुढे हिंदू त्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या आईला वडिलांना खुश करण्यासाठी नको त्या प्रकारचे पदार्थ बनवतो. त्या पदार्थांच्या नेहमी पदार्थ तरी जिवंत असताना खाऊ घातले तरी पितृपक्षामध्ये श्राद्धामध्ये श्राद्ध नैवेद्य द्यायची अजिबात गरज नाही असं मला वाटतं. म्हणजे त्या पुरोधांची आपण तेव्हा आठवण करतो की नाही मला काहीतरी मिळेल, मिळण्याच्या दृष्टीने नाही. ती व्यक्ती खरोखर समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये आणि स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये, स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. आणि सिंहाचा वाटा असताना देखील त्यांनी कधी स्वार्थ केला नाही. त्या काळामध्ये शिकलेली व्यक्ती म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट एक नोकरी द्यायला तयार होतं, जी नाही ती सेवा करायला तयार होतं, द्यायला तयार होतं. परंतु या लोकांनी त्यावेळी ती सेवा जुगारून लावली आणि माझा भारत देश, माझे भारत मुक्त होईल हे काम या लोकांनी केलं. समाज प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि लोकांना जागृती देण्याचं काम केलं, लोकांना दिशा देण्याचं काम केलं. आजही आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस जयंती येते, बाबासाहेबांची ज्यावेळेस जयंती येते, आम्ही पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची ज्या दिवशी जयंती येते त्या दिवशी आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी वाढवण्याचा प्रयत्न करतो, तो फेटा घालण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रकारचा कुर्ता घालण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्या कुर्त्याला, त्या फेट्याला आणि त्या ठिकाणी आमची तलवार घातलेली असते, कुर्ता घातलेला असतो, फेटा घातलेला असतो आणि त्याच वेळेस मदिरा घेतलेली असते. मला सांगा त्या कुर्त्याचा आणि त्या मदिराचा म्हणजे काय, म्हणजे ती तो कुर्ता आणि तो फेटा आणि त्या शरीरामध्ये तुम्ही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा कुर्ता घातलेला आहे आणि त्या शरीरामध्ये तुम्ही जर नशा भरून घेतले असेल तर छत्रपती शिवाजी महाराज काय कामाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही घेतलेच नाही. त्या दिवशी आमच्या बाबासाहेबांची जयंती असते, त्या दिवशी आम्ही बाबासाहेबांसारखा कोट घालण्याचा प्रयत्न करतो, जॅकेट घालण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्या जॅकेटमध्ये आम्ही दारू घेतो, मदिरा घेतो. तुम्हाला सांगा त्या कोटचा करा. बाबासाहेबांनी सूट बूट आणि कोट याचा कधी विचार केला नाही किंवा घातला नाही, तर त्या बूट सारखे, त्या बूट सारखे, त्या कोट सारखे त्यांचे विचार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी नुसता कुर्ता घातला नाही, नुसता फेटा घातला नाही, नुसतं तलवार वाढली नाही, तर त्या तलवारीला त्याची धार असते, त्यांच्या विचारांना त्याची धार होती. त्या कुर्त्यामध्ये ज्याप्रमाणे मोठं दडलेलं होतं त्यांच्या विचारांमध्ये देखील मोठं दडलेलं होतं. आणि अशी अनेक जी मंडळी होऊन गेली. आपण लोकमान्य टिळकांकडे पाहतो, काही ठिकाणी लोकमान्य टिळकांनी फेटा घातलेला आहे, त्याला पुणेरी फेटा म्हणतात. तो पुणेरी फेट्यामध्ये सुद्धा काहीतरी मोठं दडलेलं असतं. आमचे महात्मा ज्योतिराव फुले यांनी श्री शिक्षणाचा ज्या ठिकाणी पाया घातला, श्री शिक्षणाची दारं खुलं केली आणि श्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला पहिले शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणलं. आम्ही करतो, आम्ही कधी त्याला पुढारी झालो तर आम्ही आमच्या पत्नीला पुढारी करतो. दोघं आधी आम्ही खाऊन वाटे पाडून घेतो, म्हणून आमचा देश गरीब होत चाललेला आहे, म्हणून आमच्या देशामध्ये भ्रष्टाचार होतो आहे आणि आमच्या देशातली तरुण माणसं बिघडत आहेत. हो, तर मित्रांनो, देशामध्ये देश आणि माणूस जर व्यवस्थित असला तर त्या ठिकाणी देशाला कोणी परकीय सत्ता कधीही आपल्यावरती आक्रमण करणार नाही. आणि आपल्याला देशावर आक्रमण होण्यापेक्षा आपण आपल्या शरीरावरती आणि मनावरती कधी आक्रमण होऊ देता कामा नये. नाही तर आमच्या तरुणाच्या मनावरती आणि शरीरावरती अक्षरशः त्या नशेने आक्रमण करून ठेवलेलं आहे. आणि नशेच्या आक्रमणामुळे जसा देश ब्रिटिशांच्या ताब्यात दीडशे वर्ष होता, तसं आमचं शरीर आणि वयाच्या 25व्या वर्षी, 30व्या वर्षी, 35व्या वर्षी या मातीमध्ये, या धरतीमध्ये त्या शरीराला घाललं जातं. म्हणजे तो शरीर मरून जातो, म्हणजे माणूस मरून जातो. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, थोरांचे जर विचार घ्यायचे असतील तर नशा करू नका, नशामुक्त राहा. थोरांचे विचार अंगी काढायचे असेल तर डोक्यामध्ये चुकीचे विचार असतात. तरुण झालो की 18 वर्षाचा, 16 वर्षाचा, 19 वर्षाचा, तर माझ्या डोक्यामध्ये चुकीची हवा जाते, तर ती चुकीची हवा जाऊ देऊ नका. कारण मानवी मेंदू एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे आणि एवढा चंचल आहे की त्याचा जर विचाराचा, स्पीडचा जर विचार केला, त्याचा वेगाचा जर विचार केला तर त्याच्या वेगाबरोबर विमान देखील जाऊ शकणार नाही. एवढा मानवी मेंदू धावतो. एवढ्या मानवी मेंदूला मोठा स्पीड आहे, परंतु आम्ही त्याचा चुकीचा उपयोग करतो. कारण मुलांना मी सांगतो की अरे चांगल्या कामासाठी बुद्धी चालवा, अभ्यासामध्ये बुद्धी चालवा, तुम्ही सायंटिस्ट होणार.
पण चुकीच्या कामामध्ये आम्ही गुंतले आमचा मेंदू चालवतो तर आम्ही सायंटिस्ट नाही पण आम्ही दुसरं काहीतरी होतो. म्हणून आजच्या या लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या पुण्यतिथी जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो बाळांनो की मी माणूस म्हणून जन्मात आलेलो आहे, माणूस म्हणून जगलो पाहिजे आणि मरताना देखील माणूसच म्हणून मरलो पाहिजे. जन्मात जसं आई आणि वडिलांनी माणूस म्हणून जन्मात घातलेला आहे तसं जगताना स्वतःहून माणूस म्हणून जगायचं आहे. तर मी सांगितलं की जन्म आणि मृत्यू हे श्वासाचं अंतर आणि खरोखर माणसाचा पावणे 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर श्वास बंद झाला तर माणूस मरून जातो. कोणत्या डॉक्टरकडे जायचं काम नाही, डॉक्टरला विचारायचं काम नाही. डॉक्टर एकच सांगेल तुमच्या काय झालं बंद, तुमच्या श्वास वाहिन्या बंद झाल्या, तुमचे ब्लॉकेज जास्त झाले म्हणून तुम्हाला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास झाला म्हणून तुमचं पेशंट ठरवलं. पावणे 2 मिनिटापेक्षा जर श्वास बंद झाला जास्त वेळ तर माणूस मरतो. बाकीच्या गोष्टी करणं काय म्हणून आपण लेकरांना एकच जगायचं आहे. माणूस म्हणून जन्मात यायचं, माणूस म्हणून जगायचं, मरताना माणूस म्हणून मरायचं. हा तर आपण काहीतरी वेगळा विचार करतो. म्हणून जगणं आणि मरण हे श्वासाचं अंतर आहे आणि ते श्वासाचं अंतर जे आहे ते क्षणाचं अंतर जे आहे ते चांगल्या प्रकारे जगावं. माणूस म्हणून जन्मात आले म्हणून तुम्हाला अभ्यास करणं आहे. माणूस म्हणून जन्मात आले म्हणून तुम्हाला चांगल्या कृती करणं गरजेचं आहे. प्राणी म्हणून जर जन्मात आले तर तुम्हाला कुठल्याही कृतीची गरज नाही. त्याच्या परंपरेनुसार आहे त्या कृतीनुसार तर कार्यक्रम चालत असतो. गाईला जर पिलू झालं, गोरा झाला तर माहित आहे की आपल्याला आऊट व्हावं लागणार. आणि गाईला जर त्या ठिकाणी माझी झाली, वासनी झाली, तिला माहित आहे की मी एक दिवस नाही होणार. पण माणूस म्हणून जर जन्मात आला असेल तर आपल्याला जीवन जगत असताना कोणाचे बोलण्याचे विचार घेऊन चांगल्या प्रकारे जगायचं आहे. बरोबर. आपण आपल्या शिक्षण प्रवाहामध्ये येत असताना दरवर्षी दर महिन्याला जयंती पुण्यतिथी उत्सव येत असतात. आणि जयंती पुण्यतिथी उत्सव याच्यासाठी असतात की या व्यक्तींचे, या थोर व्यक्तींचे, या थोर सेनानींचे विचार आपल्या डोक्यामध्ये टाकून, आपल्या शरीरामध्ये टाकून, आपल्या मनामध्ये पकडून आपण त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याप्रमाणे प्रवास करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्याचप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराज.